गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. संतूर या लोकप्रिय वाद्याची दरवर्षी पुणेकर रसिकांना मेजवानी देणारा आणि संतूरची उज्ज्वल परंपरा ठळकपणे मांडणारा स्वरसंतूर हा कार्यक्रम डॉक्टर धनंजय दैठणकर शिष्य परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करत असताना आम्हा सर्व कलावंत मंडळींना मनपूर्वक आनंद होतोय. बाहेर आनंदाच्या धारा बरसत आहेतच, आपल्या मनाजोगा पाऊस पण झाला आहे, धरणं पूर्णपणे भरलेली आहे, पुढच्या वर्षाची पाण्याची तशी पुणेकरांची चिंता मिटलेली आहे आणि आता आपलं पूर्ण लक्ष हे या मैफिलीमध्ये आपल्याला केंद्रित करायला खरोखर काही हरकत नाही आहे. दरवर्षीची ही संतूरची वारी आहे, ही वारी न चुकता ज्येष्ठ संतूरवादक डॉक्टर धनंजय दैठणकर यांच्या संकल्पनेतनं साकार होत असते. कार्यक्रमाचं यंदाचं हे 12वं वर्ष म्हणजे तपपूर्तीचा पण हा एक अद्वितीय सोहळा आहे. तेव्हा गुरूंसाठी मुद्दाम ही तपपूर्ती होत असल्यानिमित्त आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आपण जाणतोच की शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात हे सुरुवातीला अनभिज्ञ असलेलं संतूर हे वाद्य आपल्या अद्वितीय कौशल्याने अजरामर करण्याचं कार्य सुविख्यात संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांनी केलं. त्याचबरोबर त्यांच्यापासून सुरू झालेली संतूरची ही परंपरा पुढच्या पिढीमध्ये अखंड चालू राहावी हेही स्वप्न त्यांनी मनापासून पाहिलं. त्यांचं हे स्वप्न चिरंजीव राहुल शर्मा आणि शिवजींचे इतर अनेक शिष्य ही परंपरा समर्थपणे पुढे चालवत आहेत. डॉक्टर धनंजय दैठणकर हे पुण्यातील त्यांचे ज्येष्ठ शिष्य. त्याने शिवजींकडे 1981 सालापासून गुरुकुल पद्धतीप्रमाणेच संतूर वादनाचं शिक्षण घेतलं. त्यामागे संतूरचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा हाच मुख्य हेतू होता. 2 शिष्यांपासून सुरू झालेली ही संख्या हळूहळू वाढत गेली आणि डॉक्टर धनंजय दैठणकर यांच्याकडे 60 ते 70 विद्यार्थी देश विदेशातनं आता संतूर वाद्याचं विधिवत शिक्षण घेत आहेत. या गोष्टीचा शिवजींना खूप आनंद होता. प्रत्येक भेटीत ते आवर्जून याची खुलासेवार चौकशीसुद्धा करायचे आणि डॉक्टर दैठणकर सरांना ते मनापासून खूप प्रोत्साहनसुद्धा द्यायचे. शिवजींचं हे स्वप्न आणि संतूरचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, नवोदित संतूर वादकाला एक व्यासपीठ मिळावं या हेतूने डॉक्टर धनंजय दैठणकर यांनी संतूरच्या प्रसार आणि प्रचारासाठी या अनोख्या कार्यक्रमाची निर्मिती केली, स्वर संतूर. त्यांचा शिष्य परिवार यांनी मिळून गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आणि त्या योगे गुरूंना अभिवादन करण्याच्या हेतूने 2012 सालापासून या कार्यक्रमाच्या आयोजनाला प्रारंभ केला. आत्तापर्यंत स्वरसंतूरमध्ये अनेक अतिथी कलाकार आपल्यासमोर आले, त्यांनी आपली कला सादर केली. यामध्ये पंडित विजय बक्षी, सावनी शेंडे, मंजुषा कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, विवेक सोनार, यशवंत वैष्णव या प्रथितयश कलाकारांनी आपली कला या ठिकाणी सादर केलेली आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात सुरू होता, त्यामुळे ती अखंड तेवत राहणारी ज्योत संतूर वादनाची ही सातत्याने सुरू राहिली. त्यामध्ये कोरोनाने सुद्धा खंड येऊ दिला नाही, हे विशेष. स्वरसंतूरच्या माध्यमातून आगामी काळात संतूरच्या प्रसारासाठी उत्तम कार्यक्रम सादर करायचे असा डॉक्टर धनंजय दैठणकर आणि त्यांच्या शिष्य परिवाराचा मानस आहे. आज या कार्यक्रमात सौरभ कुलकर्णी, अद्वैत फडके, सुमा हेगडे आणि निनाद दैठणकर यांच्या संतूर वादनाबरोबरच आजच्या कार्यक्रमाचं मुख्य अजून एक आकर्षण आजचे आपले विशेष अतिथी सुविख्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉक्टर पंडित अजय पोहनकर यांच्या सुश्राव्य गायनाचाही आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. आपले तरुण तडफदार उमदे कलावंत आहेत. अद्वैत फडके जे पहिल्यांदा संतूर वादन आपल्यासमोर सादर करत आहेत. गुरूंकडनं जी आपल्याला शिक्षा मिळालेली असते, प्रामाणिकपणे आपण जे धडे गिरवतो त्या प्रयत्नातनं एका आत्मविश्वासाने मग स्टेजवरती आपलं पदार्पण होतं आणि मग पुढे आपण तो टप्पा गाठत जातो. तेव्हा श्री अद्वैत फडके यांच्याही करता आपण आरंभी त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करण्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजवूया. श्री अद्वैत फडके युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिन या ठिकाणी फर्स्ट इयर स्टुडंट आहेत. 10 वर्षांपासून गुरुजींकडे ते संतूर शिकत आहेत. संपूर्ण उत्तर अमेरिकेतनं आलेल्या प्रतिस्पर्ध्यांमधनं वाद्यवादन स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ चैत्रधून स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.
वन स्कूल ॲट अ टाइम वाद्यध्वनी उत्तर अमेरिकेतनं आलेल्या प्रतिस्पर्ध्यांमधून वाद्यवादन स्पर्धेत सुद्धा त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. ऑगस्ट 2023 MMBAच्या कला महोत्सवात 45 मिनिटं त्यांनी एकल संतूर वादन केलं आणि त्यांनी रसिकांची मनं जिंकली. आज ते संतूरवरती आपल्यासमोर राग भिन्न षड्ज सादर करणार आहेत. त्यांना तबला साथ करणारे श्री पार्थ ताराबादकर. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण श्री विद्यानंद देशपांडे यांच्याकडे झालं. शिवाय त्यानंतर पुढे पंडित विनायक फाटक यांच्याकडनं त्यांनी तबल्यातली शिक्षा ग्रहण केली. सध्या पंडित रामदास पळसुले यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. आवर्तन गुरुकुल पुणे या ठिकाणी स्कॉलर स्टुडंट आहेत. गुरुजी पंडित रामदास पळसुले यांना संगत पुणे, ठाणे, मुंबई, त्याचप्रमाणे देवल क्लब कोल्हापूर या विविध ठिकाणी तसंच अनेकविध वादक आणि गायक कलाकारांना त्यांनी साथ संगत केली आहेत. यात विदुषी अनुराधा कुबेर, डॉक्टर चैतन्य कुंटे, डॉक्टर धनंजय दैठणकर आदी मान्यवरांचा समावेश आहे. CCRTची शिष्यवृत्ती मिळाली. 2011 आणि 2018 साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. मधुकोंस पुणेतर्फे आयोजित 2018 साली राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. शिवाय 2016 पळशीकर स्मृती स्पर्धा पुणे या स्पर्धेतही त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. पुणे विद्यापीठातनं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे असे गुणी श्री पार्थ ताराबादकर. तेव्हा मी दोघांना विनंती करतो की आपली कला सादर करावी. संतूरवर ऐकूया राग भिन्न षड्ज. मी सुरुवातीला गणपतीचं स्मरण करायला एक श्लोक म्हणतो. गलद्दानगंडं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुंडं. मी श्रीकृष्णाला नमस्कार करतो, गुरुजींना नमस्कार करतो. आज मी राग भिन्न षड्ज सादर करणार आहे. त्यात सुरुवातीला आलाप, मग विलंबित व मध्यलयीत एक गत, त्यानंतर द्रुतगत आणि झालानी सांगता करणार.
क्या बात आहे. अतिशय आश्वासक आणि अद्वितीय अद्वैत फडके आणि पार्थजी यांनी पण त्यांना इतकी तोलाबोलाची अप्रतिम साथ दिली. एक तर थोडासा हा कमी ऐकू येणारा राग भिन्न षड्ज, पण त्यातही ते लिहिलेलं सादरीकरण, गुरूंचे असलेले आशीर्वाद आणि त्या पाठबळावर ही रंगलेली आत्ताची ही संतूर वादनाची मैफिल, या दोन्ही तरुण तडफदार उमद्या कलावंतांनी, विद्यार्थ्यांनी, या शिष्यांनी मला वाटतं आत्ता आरंभीची ही जी मैफिल आहे ती नक्कीच जिंकलेली आहे. आणि हे वाद्यवादन होत असताना, सादर होत असतानाच आजचं जे मुख्य विशेष आकर्षण पण आहे, डॉक्टर पंडितजी अजय पोहनकर यांचं आगमन झालेलं आहे. शिवाय अंजली पोहनकरजी पण आगमन झालेलं आहे. दोघांचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात खूप खूप स्वागत करूया. अद्वैत फडके, सुमा हेगडे, नीनाजी दैठणकर,